Moving on, July 5 marked a political spectacle. Uddhav Thackeray and Raj Thackeray, who shared stage after 20 years, launching fiery attacks against Hindi imposition at Mumbai's NSCI Dome. The Thackeray brothers, who came together to celebrate the rollback of the state's controversial three-language policy, which would have made Hindi compulsory in primary schools for standard 1 to 5. MNS chief Raj Thackeray, in his fierce address, thanked Devendra Fadnavis for bringing the two brothers back together to form a united front, an ordeal even Bal Thackeray could not achieve back in the day. Raj Thackeray doubled down on the centre, slamming them for trying to impose Hindi. He cited examples of both non-Hindi states that are far more progressive and non-Hindi leaders who have successfully led such states. His brother and Shiv Sena UBT chief launched an equally scathing attack, reiterating the opposition stance of batenge to katenge. He further challenged the Fadnavis government, claiming that if preserving one's language is hooliganism, then they are gundas. The timing of this political optics is interesting, coming just ahead of the Maharashtra civic polls. Meanwhile, a person dressed up as Balasaheb Thackeray also attended the joint rally, marking a symbolic presence of the late Balasaheb Thackeray at this political display, which transcended parties to showcase unity between the brothers. बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही. मला आणि हिंदी कशासाठी, हिंदी कोणासाठी हिंदी? त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं, उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय? अरे 92-93 साली जेव्हा जे काय घडलं, देशद्रोही मातले होते, तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी व मराठी माणसांनी वाचवलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोलत, बातमी आले सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्यात. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड. कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे. त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासमोर उभे ठाकलेलो आहोत. मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी, म्हणजे मी काय, राजनेक आणि आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतलात. अरे डोक्यावरती जर का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये? कोणत्या भाषेत बोलत होतात? एक ऐतिहासिक क्षण देखा. 19 साल
राज साहब ने कहा कि वो बाला साहेब नहीं कर पाए, आज देवेंद्र फडणवीस और भारतीय जनता पार्टी ने कर दिखाया है। तो दिखा रहा है कि एकजुटता बनी रहेगी और महाराष्ट्र में मराठी हित, महाराष्ट्र का हित सबसे ऊपर रहेगा। आपने उनका उत्साह देखा है, उन लोगों ने साथ में काम किया है और 20 साल के बाद जब एक साथ आए हैं तो आपने पूरा हॉल देखा है, हॉल के बाहर जो भीड़ देखी है, जनता का उत्साह दिखा रहा है कितना उनके मन में था कि दोनों भाई फिर से आए। साहब बार बार बोल ही रहे थे उद्धव साहब, तो उम्मीद है कि दोनों भाई समझेंगे कि अभी समय की मांग ये है कि दोनों एक साथ आए, दोनों महाराष्ट्र का हित साथ में रखें। सारे कार्यकर्ता और महाराष्ट्र की जनता की मुस्कुराहट जो आज बदल रही है, हंस रही है, यानी आनंदित हो रही है, उसका कारण आज ये दोनों भाई एक साथ आए और महाराष्ट्र के हित के लिए हम आगे एक साथ रहेंगे, ये वो वादा उन्होंने किया, इसके लिए हम सब खुश हैं। सिर्फ चुनाव ही नहीं, भविष्य के महाराष्ट्र के हित के लिए जो जो एक साथ करके करना होगा वो साथ करेंगे, ऐसा भरोसा है। महाराष्ट्र के ऊपर अन्याय कोई करे उसका प्रतिकार करना ही है और वो प्रतिकार के लिए आज इकट्ठे आए हैं और उसकी खुशी है। जबकि पूरे देश में विभाजनकारी विचार रखने वाली पार्टी, कभी हिंदू मुस्लिम, वही दोनों ने भी कहा अभी आगे चलकर जाति जाति में भी भेद निर्माण करने की कोशिश करेंगे और यही तो करते, परिवार भी तोड़ देते हैं। तो परिवार तोड़ने वाली सत्ता कर रही है, इसलिए हमें जाति पाति के अंतर में झगड़े न करके सीधा इकट्ठा आना है। सिर्फ राज साहब ठाकरे जी ने जो भाषण किया उसमें मराठी का मुद्दा था, लेकिन उद्धव ठाकरे जी ने जो भाषण किया उसमें मराठी का मुद्दा नहीं था। वो हार गए हैं, उनकी जो दुख है, वो जो सल है, वो उनके भाषण में दिख रही थी। जो नतद्रष्ट जैसे उनकी जो वर्तणूक है वो आज के मेलाओं में दिखी। मराठी का मुद्दा कुछ भी नहीं था। मैं अभी हार गया हूँ, मुझे अब राज ठाकरे की जरूरत है, राज ठाकरे मेरे साथ आना चाहिए। ये मेळावा सिर्फ मुंबई के इलेक्शन के नहीं तो सिर्फ महाराष्ट्र के इलेक्शन के लिए है, ये उन्होंने आज कबूल किया।